नवऱ्याच्या मृत्यूनंतर मोहिनीला तिच्या सासरच्या लोकांनी 2 वर्षाच्या मुलासकट घराच्या बाहेर हाकलून दिलं आणि मग त्यानंतर ती शुभमला घेऊन लोकांच्या घरात काम करू लागली. तिने स्वतः उपाशी राहून पोटाला चिमटा काढून तिच्या मुलाला शिकवलं आणि तो आता एक सरकारी अधिकारी झाला आहे. परंतु मोहिनीची हालत मात्र पूर्वी जशी होती तशीच आताही आहे. शुभमला त्याच्याच कार्यालयात असणारी एक मुलगी पसंत पडली आणि मग दोघांचं नातं फिक्स झालं. लग्नाचा दिवस होता. मोहिनी शुभम सोबत स्टेजवर उभी होती तेव्हा सुनेने शुभमला सांगितलं की तुझ्या आईला स्टेजवरून खाली उतरव, तुझ्या आईमुळे माझा अपमान होत आहे. अचानकच मोहिनीचा अगदी जीव निघून गेला जेव्हा शुभम आईचा हात पकडून बोलू लागला, इथे जमलेल्यांपैकी कोणी हिला विकत घेऊ इच्छितो का? मोहिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने वर आकाशाकडे पाहिलं तेव्हा आकाशात काळे ढग दाटून आले होते. जणू काय ते आता जोरदार पाऊस पडणार आहे. तेव्हा मोहिनीला तो दिवस आठवला जेव्हा अशा भर पावसात ती तिच्या 2 वर्षाच्या शुभमला उराशी कवटाळून त्या भर पावसात कुठे आसरा मिळतोय का यासाठी हिंडत होती आणि देवाला प्रार्थना करत होती की हा पाऊस आत्ताच थांबू देत. त्या रात्री रस्त्याच्या आसपास कोणीही तिच्या ओळखीचं नव्हतं. जेव्हा तिचा नवरा जिवंत होता तेव्हा ज्या घरात ती राज्य करत होती आज त्याच घरातून तिला धक्के मारून बाहेर काढलं होतं. ती तर एक लाचार विधवा होती. ती फुटपाथवर बसून रडत होती की अचानकच ढगांच्या गडगडाटीने शुभमला जागं केलं. शुभम घाबरून जागा झाला आणि रडू लागला. तेव्हा मोहिनीने शुभमला तिच्या उराशी लावलं तर जोरदार पावसाने जणू काही मोहिनीच्या विचारांवर अगदी पाणीच फिरलं होतं. ती त्या जोरदार पावसाकडे पाहत होती जणू आज हा पाऊस देखील तिची एक परीक्षा घेत होता. तिने तिच्याजवळ असलेल्या चादरीच्या आत शुभमला लपवलं आणि त्यानंतर फुटपाथवर ती अशी जागा शोधू लागली जिथे तिचं शुभमचं पावसापासून रक्षण होईल. परंतु तिथे असा कोणताच आसरा नव्हता. नोव्हेंबरचा महिना होता. पावसासोबतच त्या हवेमध्ये प्रचंड गारवा होता आणि त्या गारव्यामुळे जणू काय मोहिनीचं रक्त गोठलं होतं. मोहिनी पूर्ण भिजली होती. शुभम देखील खूप घाबरला होता. थंडीमुळे दोघेही अगदी थरथर कापत होते. शुभम त्यांच्या बोबड्या स्वरात मोहिनीला बोलत होता, आई आपल्या घरी चल ना ग, मला खूप थंडी वाजते. मोहिनीचा संयम जणू आता तुटलाच होता. ती हुंदके देत देत रडू लागली आणि बोलू लागली, आपलं कोणतंच घर नाही. मी तुला कुठे घेऊन जाऊ? जे आपलं घर होतं तिथून आपल्याला आता हाकलून दिलं आहे आणि आता आपल्याला आसऱ्यासाठी काही जागा नाही. मोहिनीचे चारी बाजूकडे नजर फिरवली. तिला फक्त सुनसान रस्ता दिसत होता. दूर दूरपर्यंत तिला मदत करणारा कोणीही दिसत नव्हता. मग ती समोरच्या गल्लीत गेली जिथे तिचं सासर होतं. वेगाने पावलं उचलत ती तिच्या सासरी पोहोचली आणि मग स्वतःच्याच घराचा दरवाजा ठोठावून बोलू लागली, देवासाठी दरवाजा उघडा, बाहेर खूप जोरदार पाऊस पडतोय. माझा मुलगा आजारी पडेल. मी तुमच्या घराची इज्जत आहे, तुमच्या घराची सून आहे. माझा नाही पण निदान माझ्या मुलाकडे तरी बघा. मी एक परकी आहे परंतु माझा मुलगा तर तुमचाच रक्त आहे. हा तुमच्या मुलाचा मुलगा आहे, तुमचा नातू आहे. मला फक्त एक रात्र राहू द्यात. परंतु मोहिनीच्या त्या निर्दयी 2 दिरांना जरा देखील पाजर फुटला नाही. त्यांना जरा देखील मोहिनीच्या परिस्थितीवर दया आली नाही. सासू सासरे आता जिवंत नव्हते. 3 भाऊ होते आणि त्यांचं घर 3 मजली होतं ज्या 3 भावांच्या नावावर होतं. परंतु नवऱ्याचे डोळे बंद होताच नवऱ्याच्या नावावर जे काही होतं त्यावर देखील त्या दोन्ही भावांनी कब्जा केला. त्यांना माहीत होतं की एक लाचार स्त्री आहे. ती आमचा मुकाबला कसा करणार? दोन्ही जावा देखील अगदी निर्दयी होत्या. मोहिनी घराचा दरवाजा जोरजोरात वाजवत होती. रडत ती विनवण्या करत होती. परंतु दगडाच्या काळजाच्या लोकांना मोहिनीवर जरा देखील दया आली नाही. त्यांनी दरवाजा उघडला नाही. शुभम जोरात रडत होता आणि थंडीने अगदी कुडकुडत होता. मोहिनीने आसपासच्या शेजारच्या लोकांचे देखील दरवाजे वाजवले परंतु कोणीही तिच्या मदतीसाठी बाहेर आलं नाही. ती बिचारी तशाच परिस्थितीत इकडे तिकडे रस्त्यावर फिरत राहिली. त्यानंतर दुसऱ्या गल्लीत गेली तेव्हा तिथे स्मशानभूमी होती. तिथे कोणीही नव्हतं. स्मशानभूमी खूप जुनी होती परंतु आता मोहिनीजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे ती मुलाला घेऊन त्या स्मशानभूमीजवळ जाऊ लागली. जसं ती स्मशानभूमीमध्ये गेली तिथे पत्रांचा शेड खाली मुलाला घेऊन बसली.
भीतीने हृदय जोरजोरात धडधडत होतं, परंतु ती आता मजबूर होती. तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू बाहेर पडत होते. त्यातल्या एका खांबाचा आधार घेऊन ती टेकून राहिली आणि मग शुभमकडे पाहिलं तर शुभम पूर्ण भिजला होता. त्यांचे कपडे पूर्ण भिजले होते. ते थंडीने कुडकुडत होता. त्याची ती अवस्था पाहून एका आईचं काळीज अगदीच पिळवटून निघालं होतं. परंतु त्या स्मशानभूमीमध्ये शेजारीच पत्र्याची शेड असल्यामुळे पाऊस आता शुभमपर्यंत येत नव्हता. तिने तिच्याजवळ असलेल्या चादरीला घट्ट पिळलं आणि जोरात झटकलं आणि मग पुन्हा एकदा शुभमला त्यामध्ये गुंडाळलं आणि स्वतःला उराशी कवटाळलं. थोड्या वेळानंतर पाऊस थांबला. शुभम देखील आईच्या कुशीत असल्यामुळे झोपून गेला होता. सकाळ झाली तेव्हा मोहिनी शुभमला कुशीत घेऊनच त्या स्मशानभूमीतून बाहेर निघाली. दिवसभर ती लोकांच्या घराचे दरवाजे वाजवून त्यांच्याकडून मदत मागत होती. त्यांच्याकडून काहीतरी काम, नोकरी मागत होती, जेणेकरून तिला एक आसरा मिळेल आणि सोबतच काहीतरी काम करून ती तिच्या मुलाचं पोट देखील भरू शकेल. ती एक अनाथ मुलगी होती. मोहिनी तिचं तिच्या काकांनीच सांभाळ केला. ती 10 वर्षाची होती तेव्हा तिचे आई वडील एका अपघातात मरण पावले. आई वडील गेल्यानंतर मोहिनीला तिच्या काकांनी त्यांच्या घरी ठेवलं. परंतु तिच्या काकूचं वागणं मोहिनी सोबत चांगलं नव्हतं. तिला ना शिक्षण दिलं होतं, नाही कुठली कला शिकवली होती. तिची काकू मोहिनीला फक्त घरची कामं करायला सांगायची. मोहिनी दिसायला खूपच सुंदर होती, त्यामुळे तिचं एका चांगल्या कुटुंबात लग्न झालं. खरं तर काकू मोहिनीचं लग्न तिच्या भावासोबत करू इच्छित होती, ज्याची पहिली बायको मेली होती. परंतु काकाचा मात्र मोहिनींवर जीव होता. त्यामुळे मोहिनीचं लग्न सुरेश सोबत झालं. सुरेश खूप चांगला होता आणि एक तरुण होता. तो मोहिनीवर खूप प्रेम देखील करायचा. त्याचा खूप जीव होता मोहिनीवर. घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. खूप काही अशी श्रीमंती नव्हती, पण तशी आर्थिक तंगी देखील नव्हती. मोहिनीचं आयुष्य खूपच सुखात चाललं होतं. परंतु एके दिवशी रस्ता क्रॉस करताना सुरेशचा अपघात झाला आणि तो जागेवरच ठार झाला. सुरेश हे जग सोडून गेल्यानंतर मोहिनीचं आयुष्य जणी उद्ध्वस्तच झालं होतं. मोहिनी तिच्या इतर 2 जाऊबाईंपेक्षा दिसायला खूप सुंदर होती. त्यामुळे त्या जाऊबाईंना वाटू लागलं की जर ही घरात राहिली तर कदाचित ही आपल्याच नवऱ्यांना आपल्यापासून दूर करेल. कदाचित असेही होऊ शकतं की या सुंदर मुलीला बघून त्यांचे नवरे तिच्यावर प्रेम करतील आणि मग आपल्याला घटस्फोट देऊन आपल्याला हाकलून लावून मोहिनीसोबत लग्न करतील. त्यामुळेच त्या 2 जाऊबाईंनी आपापल्या नवऱ्यांना मोहिनीविरुद्ध भडकवलं आणि मग तिला घराबाहेर हाकलून दिलं. जाऊबाईंनी त्यांच्या नवऱ्याला सांगितलं की ही आपल्या घरावर कब्जा करेल, सोबतच तिच्या मुलाला देखील आपल्याला सांभाळावं लागेल. ते आपल्यावर एक ओझं म्हणून राहतील. एवढ्या महागाईच्या जमान्यात आपल्यालाच भागत नाही, त्यात या दोघांचा सांभाळ कसा करायचा, असं काही सांगून त्यांच्या नवऱ्याच्या मनात मोहिनीबद्दल त्यांनी राग निर्माण केला होता. नवरे देखील बायकोंच्या शब्दांच्या पुढे नव्हते, सोबतच ते लालची देखील होते. त्यांनी विचार केला, जर मोहिनीला आपल्या या घरातून हाकलून दिलं तर पूर्ण एक मजला आपल्या नावावर होईल. त्यामुळे त्यांनी त्याच वेळेला मोहिनीला मारून घराच्या बाहेर हाकलून लावलं. 2 दिवस मोहिनी उपाशी तापाशी स्वतःसाठी काम शोधत इकडे तिकडे फिरत होती. परंतु कोणीही तिला कामावर ठेवण्यास तयार नव्हतं. भुकेने व्याकुळती एका फळगाडीवर जाऊन पोहोचली. शुभम जोरजोरात रडत होता. भुकेने त्याची अवस्था देखील खूपच वाईट झाली होती आणि शुभमची अवस्था पाहून मोहिनीचं हृदय तीळ तीळ तुटत होतं. तिने त्या फळवाल्याकडे हात जोडून विनंती केली आणि बोलू लागली, तुमच्या फळांमध्ये जी खराब फळं असतील ती खराब फळं मला द्या, जेणेकरून मी माझ्या मुलाचं पोट भरू शकेल. परंतु त्या फळवाल्याने तिला हाकलून लावलं. मोहिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच वेळेला मोहिनीजवळ एक गाडी येऊन उभी राहिली. गाडीची काच उघडली गेली तेव्हा त्यामध्ये एक 50 वर्षाची बाई बसली होती. तिने तिच्या पर्समधून 100 रुपये काढले आणि मोहिनीकडे दिले आणि बोलू लागली, या पैशातून स्वतःच्या मुलासाठी काहीतरी खरेदी कर. ती बाई खूप वेळापासून मोहिनीला पाहत होती की ती कशा प्रकारे स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी प्रत्येक माणसाच्या पाया पडत होती. त्यामुळे तिला मोहिनीवर दया आली आणि तिने मोहिनीला 100 रुपये दिले. मला पैसे नको, मला काम पाहिजे. ती बाई खूप उदार मनाची होती. तिने मोहिनीला तिच्या गाडीत बसवलं आणि तिच्या घरी घेऊन गेली. ते घर नव्हतं तर तो एक आलिशान बंगला होता. ती खूपच श्रीमंत बाई होती. तिचं नाव शकुंतला होतं. परंतु तिच्या घरी देखील तिच्या सोनांचंच राज्य होतं. ती स्वतः खूप कोमल मनाची, उदार व्यक्तिमत्वाची बाई होती. परंतु तिच्या सुना मात्र खूपच खाष्ट होत्या. त्यांनी मोहिनीला आपल्या सासूसोबत पाहिलं तेव्हा त्या बोलू लागल्या,
ए म्हातारे, तू तुझ्यासोबत कोणाला आणलं आहेस? त्यावर शकुंतला बोलू लागली की हिला मी माझ्या कामासाठी आणले आहे, कारण की मला इथे कोणीही विचारत नाही. त्या सुना काही बोलण्याच्या आधीच शकुंतलाची मुलं बोलू लागली. ठीक आहे, चालेल, या बाईला तू तुझ्या कामासाठी ठेव, जेणेकरून रोज रोजची ही भांडणं तरी थांबतील. शकुंतला थोडासा हायचं वाटलं, परंतु दुसरीकडे मोहिनीच्या डोळ्यातून देखील आनंद अश्रू वाहू लागले होते. हात जोडून तिने शकुंतलाबाईचे आभार मानले. तर त्या शकुंतलाबाईच्या सुना तोंड वाकडं करून आपापल्या खोलीत निघून गेल्या. शकुंतलाबाईला पुरेपूर कल्पना होती की मोहिनी आणि मोहिनीचा मुलगा उपाशी आहेत. त्यांना भूक लागली आहे. त्यामुळे शकुंतलाबाईंनी लगेचच आपल्या नोकरांना सांगून मोहिनीसाठी आणि तिच्या बाळासाठी जेवण आणायला सांगितलं. मोहिनी शुभमला भरवू लागली आणि मग जे जेवण शिल्लक राहिलं होतं ते तिने स्वतः खाल्लं आणि देवाचे आभार मानले. थोडं अन्न पोटात गेल्यामुळे मोहिनीच्या अंगात आता जरा ताकद आली होती आणि मग लगेचच तिने शकुंतलाबाईच्या सांगण्यावरून काम सुरू केलं. तिने पहिले तर त्या बाईच्या पूर्ण खोलीची साफसफाई केली आणि मग तिच्यासाठी तिच्या पथ्याप्रमाणे जेवण बनवायला सुरुवात केली. आणि हे सगळं काम करताना शुभम तिच्या सोबत होता. तो तर इतका मोठा घर पाहून आणि सोबतच आजूबाजूचे अनोळखी लोक पाहून थोडा घाबरला होता आणि तो सारखा रडत होता. काल रात्रभर पावसात भिजल्यामुळे त्याला सर्दी, ताप आणि खोकला झाला होता. तो सारखं रडत होता आणि मोहिनीच्या खांद्यावर डोकं ठेवून होता. जेव्हा मोहिनी किचनमध्ये आली तेव्हा तिने आजारी शुभमला पाहिलं. तेव्हा शकुंतलाबाईच्या सुनेला घाणच वाटली आणि ती बोलू लागली, ए, तू तुझ्या घाणेरड्या मुलाला आपल्या किचनमध्ये का आणलं आहेस? तुला माहित आहे ना, हा आजारी आहे आणि मग त्यामुळे हे आजारपण पूर्ण घरात पसरेल. या घरात आमची मुलं देखील राहतात आणि इथे आमच्या खाण्यापिण्याच्या वस्तू सामान आहे. मोहिनी, नाही, तुझ्या घाणेरड्या हाताने तू कुठे कुठे स्पर्श केला आहेस. चल निघ इथून. माहित नाही या म्हातारीने रस्त्यावरून कोणाला उचलून आणला आहे. त्यानंतर त्या सुनेने नोकरांना आवाज दिला आणि मोहिनीला धक्के मारून घराच्या बाहेर काढायला सांगितलं. हॉलमध्ये गेल्यानंतर मोहिनी रडत रडत शकुंतलाबाईला आवाज देत होती. तेव्हा शकुंतलाबाई तिच्या खोलीमध्ये आराम करत होती. मोहिनीचा आवाज ऐकून शकुंतलाबाई खाली आली तेव्हा रागानेच बोलू लागली, कोणाच्या परवानगीने तुम्ही हिला हात लावला आहे? आणि मग त्यावरून सासू सुनांमध्ये भांडण झालं. तर दुसरीकडे शुभम हे भांडण बघून ऐकून जोरात रडू लागला. परंतु त्या भांडणाचा शेवट असा झाला की मोहिनीला या घरात राहण्याची परवानगी मिळाली आणि सोबतच त्या बाईने शुभमसाठी औषध मागवले. मोहिनीने ती औषधं शुभमला दिली तेव्हा शुभमला जरा झोप येऊ लागली. मोहिनीला त्या बाईसाठी पोळ्या देखील बनवायच्या होत्या. त्यामुळे मोहिनीने शुभमला तिथल्याच एका सोप्यावर झोपवलं. अजूनपर्यंत मोहिनी कुठे राहणार याबद्दल काहीच निर्णय झाला नव्हता. त्यामुळेच तिने तिथे असलेल्या सोप्यावर शुभमला झोपवलं. आपल्या शुभमला इतकं गाढ झोपलेलं पाहून मोहिनीच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि मग शुभमचे गोड गोड पापे घेऊन त्याला सोफ्यावर झोपवून ती किचनमध्ये आली आणि मग पुन्हा एकदा जोरदार कामाला लागून त्या बाईसाठी जेवण बनवायला सुरुवात केली. तेवढ्यातच त्या बाईची छोटी सूनबाई तिच्या खोलीतून बाहेर आली. सोफ्यावर येऊन बसू लागली तेव्हा तिला सोफ्यावर शुभम झोपलेला दिसला. शुभमला पाहून तिच्या कपाळाला आढ्याच पडल्या आणि मग तिने जोरजोरात ओरडू लागली, या घाणेरडा मुलाला इथे कोणी झोपवला आहे? तिला माहित नाही का हा सोफा किती महाग आहे आणि याची किंमत काय आहे? या सोफ्यावर तर आपल्या इतर नोकरांनी देखील बसायची हिंमत केली नाही आणि तू आल्या आल्या लगेचच तुझ्या मुलाला या सोफ्यावर झोपवलंस? तर सुनबाईचं जोरजोरात ओरडणं ऐकून मोहिनी पुन्हा एकदा किचनमधून धावतच बाहेर आली आणि हात जोडून त्या सुनबाईंकडून माफी मागू लागली आणि बोलू लागली, माझा मुलगा झोपला होता, त्यामुळेच त्याला इथे झोपवलं. तेव्हा सांगा, मी माझ्या मुलाला कुठे झोपवू? तेव्हा ती रागाने बोलू लागली, झोपलाच आहे ना, मग त्याला जमिनीवर झोपवायचं, कारण हीच तुमच्या लोकांची लायकी आहे. आमचा सोफा का खराब करतेस? त्यानंतर त्या सुनबाईने एका नोकराला बोलावलं आणि सांगितलं की हा सोफा जाऊन स्टोरूम मध्ये ठेव आणि इथे मला उद्या नवीन सोफा दिसायला पाहिजे. हा तर आता खराब झाला आहे. त्या सुनबाईचे बोलणे ऐकून मोहिनीला खूपच वाईट वाटलं. तिला तर विश्वासच बसत नव्हता की कोणी इतका माणूस उलट्या काळजाचा कसा असू शकतो. तिने लगेचच आपल्या मुलाला उचललं आणि आपल्या कुशीत घेतलं आणि मग नाईलाजाने किचनमध्येच एका कोपऱ्यात लादीवर झोपवलं. ती काम देखील करत होती आणि आपल्या निरागस मुलाला लादीवर झोपलेला पाहून रडत देखील होती. अशी वेळ देखील येईल याची तिला कल्पना देखील नव्हती. खरं तर मोहिनीच्या नवऱ्याने त्यांच्या या मुलाला एक खास बेड बनवून दिला होता. त्याची गादी खूपच मऊ कापसासारखी लुसलुशीत होती. परंतु आज तोच मुलगा
असा लादीवर झोपलेला आहे. हळूहळू मोहिनीला या सगळ्या गोष्टीची सवय होऊ लागली. त्या बाईने मोहिनीसाठी एका खोली रिकामी केली होती. त्यामध्ये जमिनीवर अंथरूण टाकले गेले होतं आणि मग आता मोहिनी आपल्या मुलासोबत तिथेच राहू लागली. त्या बाईने शुभमच्या शिक्षणाची देखील जबाबदारी घेतली आणि शुभमचं त्या शाळेमध्ये ऍडमिशन केलं ज्या शाळेमध्ये तिचे नातू शिकत होते. त्या बाईचे नातू खूपच उद्धट, हट्टी आणि अभ्यासात एकदम ढ होते. परंतु शुभमने खूपच मेहनत घेतली होती. त्या शुभमला बाईच्या सुना मोहिनीला घालून पाडून बोलायच्या, टोमणे मारायच्या, तरी देखील मोहिनी त्यांच्यासमोर मान खाली करून गप्प उभी असायची. त्यांना एकही उलट शब्द करायची नाही आणि हे सगळं शुभमने पाहिलं होतं आणि त्यामुळेच आपल्या आईसाठी त्याचं मन तीळ तीळ तुटायचं. त्याने त्याच्या मनाशी पक्क केलं होतं, काहीही झालं तरी चालेल, मला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल, पण मी माझ्या आईला या माणसांपासून आणि या नोकरीपासून कायमची सुटका मिळवून देणारच. त्याच्या आईने त्याच्यासाठी खूप जास्त त्याग केला होता. जर ती एकटी असती तर तिने कधीही इतकी मेहनत आणि लोकांचे इतके बोल खाल्ले नसते जितकी ती तिच्या मुलामुळे या घरामध्ये सहन करते. हळूहळू शुभम मोठा होत गेला. अभ्यासामध्ये तो नेहमी पहिला नंबर काढायचा आणि बक्षीस देखील घेऊन यायचा. शुभमची अभ्यासातील प्रगती, त्याची शिक्षणाची आवड बघून शाळेने शुभमचं शिक्षण मोफत करण्याचं कबूल केलं. शुभमची प्रगती पाहून मोहिनी खूप खुश व्हायची, परंतु शकुंतलाच्या सुना मात्र मोहिनीवर खूप जळायच्या. खूप वर्ष उलटली. त्यानंतर त्या बाईचा मृत्यू झाला. त्या बाईच्या मृत्यूनंतर मोहिनी आणि शुभमचे त्या घरामध्ये खूप हाल होऊ लागले. शुभम आता मोठा झाला होता. शाळेमध्ये गेल्यावर त्या बाईचे नातू शुभमची खिल्ली उडवायचे आणि सर्वांना सांगायचे की हा आमच्या नोकराणीचा मुलगा आहे आणि त्यामुळे इतर सर्व मित्र शुभमची खिल्ली उडवायचे. परंतु शुभमने ही गोष्ट कधीही घरी येऊन त्याच्या आईला सांगितले नाही. शुभम वेळेच्या आधीच खूप समजूतदार झाला होता. कदाचित त्याने जीवनाकडून खूप काही शिकलं होतं. तो सगळा अपमान अगदी शांतपणे सहन करायचा आणि कदाचित त्यामुळे तो प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिला यायचा. त्याच्या आईच्या कष्टांमुळेच, प्रार्थनेमुळेच तो आज इथपर्यंत पोहोचला होता, जो एक सरकारी अधिकारी झाला होता. त्या बाईचे नातू तर आजही फक्त अय्याशीमध्ये पैसे उडवायचे, जुगार खेळायचे आणि त्यामुळे ते खूपच बदनाम झाले होते. तर दुसरीकडे शुभम स्वतः खूप मेहनत करून स्वतःच्या पायावर उभा राहिला होता आणि त्याने एक चांगलं नाव कमावलं होतं. तो महिन्याचे लाखो रुपये कमावू लागला. ज्या दिवशी शुभमला नोकरी लागली होती तेव्हा जणू त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मोहिनीने तर पूर्ण परिसरात आनंदाने पेढे वाटले, परंतु जेव्हा ती मिठाई तिच्या मालकीणकडे घेऊन गेली तेव्हा त्यांनी तो मिठाईचा बॉक्स फेकून दिला आणि बोलू लागल्या, आपल्याला नको ही मिठाई, तूच घेऊन जा. माहित नाही कशी लोक होते, आयुष्यभर अय्याशी करत राहिले, लाखो करोडो रुपयांमध्ये खेळत राहिले. श्रीमंत लोक होते, परंतु तरी देखील स्वतःच्या मोलकरणीच्या मुलाला यशस्वी झालेला पाहून ते लोक जळत होते. जाऊ देत. मोहिनीने तो मिठाईचा बॉक्स उचलला आणि मग त्या दिवसापासून त्यांची नोकरी सोडून तिच्या मुलासोबत एका मोठ्या घरात शिफ्ट झाली. मोहिनी तिचे आयुष्य खूपच साधेपणाने जगली होती आणि तसंही नोकरी करत असताना तिने तर तेच साधे कपडे घातले होते, परंतु मुलाला नोकरी लागल्यानंतर देखील तिने कपड्यांवर खर्च केला नाही. शुभमने मोहिनीला कितीतरी वेळा सांगितलं की स्वतःसाठी नवीन कपडे घे, तो आता तुझा राहणीमान बदल, आता आपण श्रीमंत झालो आहोत, आपल्याला आता कोणत्याही गोष्टीची कमी नाही, तू देखील इतर बायकांप्रमाणे व्यवस्थित टिपटाप राहत, खुश राहत जा, शेवटी तू माझी आई आहेस. परंतु मोहिनी हसून म्हणायची, बेटा, आयुष्याने कधीही त्याची लायकी विसरता कामा नये. मी देखील खुश आहे. मला सोने चांदीचे दागिने, महागडे कपडे याचा काहीही मोह नाही. मोहिनी होतीच तशी. ती आपले साधे कपडे घालायची आणि सोबतच डोक्यावर पदर घेऊन सगळीकडे जायची. शुभम जिथे काम करत होता तिथे त्याला एक मुलगी पसंत पडली. ती मुलगी देखील दिसायला खूपच सुंदर होती. तिचं नाव संध्या होतं. संध्या देखील शुभमला पसंत करू लागली आणि बोलू लागली, मला तुझी माझ्या वडिलांसोबत ओळख करून द्यायची आहे, तू माझ्यासोबत लग्न कर. शुभमला देखील काही प्रॉब्लेम नव्हता, परंतु तो बोलू लागला, मी माझ्या आईच्या परवानगीशिवाय काहीही करणार नाही. मी तुझी पहिल्यांदा माझ्या आईसोबत भेट घेऊन आणतो. जर तिने होकार दिला तर मग आपण आपल्या नात्याबद्दल पुढे बोलूया. शुभमचं बोलणं ऐकून शुभमच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा थोडासा पडला आणि बोलू लागली, तू या जन्मात देखील आई वडिलांच्या बोलण्याचा प्राधान्य देतोस. शुभम फक्त हसला. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. घरी आल्यानंतर शुभमने जेव्हा ही गोष्ट आईला सांगितली तेव्हा मोहिनी बोलू लागली, मला माहीत आहे माझ्या मुलाची पसंती ही चांगलीच असेल. मोहिनीने देखील एक मुलगी पाहिली होती जी खूपच सुंदर आणि संस्कारी होती. ती शुभमसाठी एकदम परफेक्ट होती.
परंतु शुभमची पसंती ऐकली तेव्हा तिने स्वतःच पसंतीबद्दल शुभमला काहीच सांगितलं नाही आणि मुलाच्या आनंदात तिचा आनंद मानला. जेव्हा मुलीकडचे शुभमच्या घरी आले तेव्हा शुभमचं घर आणि बँक बॅलन्स बघून खूपच खुश झाले, कारण की आपली मुलगी या आलिशान घरामध्ये राज्य करेल असं त्यांना वाटू लागलं. परंतु जेव्हा त्यांनी मोहिनीला पाहिलं तेव्हा त्यांच्या मनात खूपच चलबिचल निर्माण झाली, कारण की संध्याचे आई वडील तर आजच्या जमान्यातले टिपटाप आणि मॉडर्न लोक होते. संध्याच्या आईच्या गळ्यात हिऱ्यांचा नेकलेस होता आणि तिने तिचे केस मोकळे सोडले होते. सोबतच चेहऱ्यावर खूप सारा मेकअप होता. ती खूपच मॉडर्न होती. ती तिच्या दिरासोबत आणि नवऱ्यासोबत शुभमच्या घरी आली होती आणि अगदी बिनधास्तपणे त्यांच्यासमोर खुर्चीवर बसली. तेव्हा संध्याच्या आई वडिलांनी शुभमच्या आईला पाहिलं तेव्हा बोलू लागले, ही शुभमची आई कमी आणि कामवाली जास्त वाटते. शुभम देखील संध्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता. त्या मुलीसाठी तो काहीही करायला तयार होता. नातं फिक्स झालं आणि लग्नाची तारीख देखील निघाली. शुभमने त्या मुलीला पसंत केलं होतं. ती खूपच हट्टी आणि एक नखरेली मुलगी होती. ती बोलू लागली की मी आपले पारंपरिक साडी वगैरे काहीही नेसणार नाही. मला आजच्या जमान्याप्रमाणे जगायला आवडतं. मला आजचे मॉडर्न युगाप्रमाणे मॉडर्न कपडे हवेत. त्यामुळे शुभमच्या आईने त्या साड्या पसंत केल्या होत्या. त्या साड्या तिने सरळ नाकारल्या आणि बोलू लागली की मी माझ्या आवडीनेच कपडे घालणार. शुभमची आई शांत झाली. ती काहीच बोलली नाही. बोलू लागली की मुलाच्या आनंदात माझा आनंद आहे. लग्नाच्या दिवशी खूप मोठे बिझनेसमॅन, श्रीमंत घरातले लोक त्या लग्नामध्ये आले होते. शुभमची आई आज देखील खूप सुंदर अशी कॉटनची साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन त्या लग्नामध्ये उपस्थित होती. तिथे जमलेले लोक सारखं सारखं शुभमच्या आईबद्दल विचारत होते. परंतु जेव्हा त्यांना शुभमची आई कोण आहे हे समजायचं तेव्हा तर अगदी आवाजून शुभमच्या आईकडे पाहायचे आणि मग येऊन शुभमच्या बायकोला विचारायचे, तुझी सासू तर एक प्रकारे मोलकरीणच वाटते. किती गावंढळ आहे ती. त्यांचं ते बोलणं ऐकून संध्याला आणि त्याच्या आई वडिलांना अपमानित झाल्यासारखं वाटू लागलं. शुभमच्या बायकोचा देखील चेहरा पूर्ण पडला होता. जेव्हा शुभमने त्याच्या बायकोच्या उदास चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा तो विचारू लागला, काय झालं, तू नाराज दिसतेस, काही झालं का? ती शुभम सोबत बसली होती आणि त्यानंतर शुभम सोबत प्रेमाने बोलते असं इतरांना दाखवून शुभमला बोलू लागली, तुला दिसत नाही का लोक तुझ्या आईबद्दल कशा प्रकारे बोलतायत? मी तुझ्या आईला कधीही स्वीकारणार नाही. ती एक अशी बाई आहे जी जी आई कमी आणि मोलकरीण जास्त वाटते. शुभमने त्याच्या बायकोचं हे म्हणणं जेव्हा ऐकलं तेव्हा त्याला एक प्रकारे धक्काच बसला आणि मग बोलू लागला, असं आहे का? मग तुझं काय म्हणणं आहे? मी काय करू? तेव्हा संध्या बोलू लागली, हे बघ, मी तुझ्यावर खूप प्रेम करते, परंतु तुझी आई माझी जबाबदारी बिलकुल नाही. ही तर खरोखरच एक प्रकारे मोलकरीण वाटते. तू एक काम का नाही करत? तू यांना मोलकरीणचं काम का मिळवून देत नाहीस? इथे उपस्थित लोक खूप श्रीमंत आहेत. नक्कीच इथे उपस्थित असलेल्या कुणाला तरी एका मोलकरणीची गरज असेलच. माझी इच्छा आहे की आपला संसार सुरू होण्याच्या आधीच तू तुझ्या आईला त्या घरातून बाहेर हाकलून लाव आणि जर हे तू केलंस तर माझ्यावर खूप मोठे उपकार होतील. शुभमने हे ऐकलं तेव्हा तो लगेचच उठून उभा राहिला. त्याच्या आईला स्टेजवरून उतरवलं. मुलाला असं वागताना पाहून मोहिनी खूपच हैराण झाली. लोक देखील शुभम आणि त्याच्या आईकडे पाहतच होते. शुभम त्याच्या आईला हात पकडून स्टेजच्या मधोमध आला आणि माईक घेऊन बोलू लागला, इथे कोणी आहे का की जो माझ्या आईला खरेदी करू शकेल? मोहिनीने जेव्हा शुभमच्या तोंडून हे शब्द ऐकले तेव्हा तिला फक्त जीव जायचा बाकी राहिला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. लहानपणापासून ते आतापर्यंत तिने जे काही हाल अपेष्टा सहन केल्या होत्या ते सर्व काही तिच्या डोळ्यासमोर झरझर जाऊ लागलं. खरंच हा मुलगा तिचा शुभम होता का, ज्याच्यासाठी तिने तिच्या आयुष्य एक नरका होऊन कमी नव्हतं बनवलं? सर्व लोक शुभमचं बोलणं ऐकत होते आणि त्यातील काही लोक बोलू लागले की मी तुला इतके पैसे देईल, तर दुसरा कोणी बोलत होता की मी तुला इतके लाख देईल. परंतु शुभमच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि बोलू लागला, मी ज्या मुलीसोबत लग्न करणार होतो ती मला बोलते की तू तुझ्या आईला सोडून दे, कारण की ती माझ्या आईसोबत राहू शकत नाही. परंतु खरंच हे आहे की मी अशा प्रेमाला लाथ मारतो जे प्रेम मला माझ्या आईपासून लांब करते. जी मुलगी माझ्यावर प्रेम करते, जी मला माझ्या आईला सोडायला सांगते, मी तर त्या मुलीला सोडतो जी लग्नाच्या आधीच मला असे सल्ले देते. जर लग्नाच्या आधीच ही मला असे सल्ले देते तर उद्या लग्न झाल्यावर मला ती काय काय करायला सांगेल? मी या आईला सोडून देऊ जिने आज मला इतक्या उंचीवर आणलं आहे? केवळ तिच्यामुळे आज मी शहरातील इतक्या श्रीमंत माणसांसोबत आहे. जर माझ्या आईला वाटलं असतं तर तिने मला अडाणीच ठेवलं असतं. तिने मला शिक्षण दिलंच नसतं.
तिने मला रस्त्यावर भीक मागायला देखील पाठवलं असतं, माझ्याकडून काबाड कष्ट करून घेतले असते आणि मग मी याच आलिशान हॉलमध्ये कुणाला तरी कोल्ड्रिंक्स सर्व करत असतो, नाहीतर कदाचित एखाद्या रस्त्याच्या कडेला हातगडी लावून तिथे काहीतरी विकत बसलो असतो आणि मग तुमच्यासारखे श्रीमंत लोक माझ्याकडे एक तुच्छ नजरेने पाहून पुढे निघून गेले असते. परंतु आज हे सगळं माझ्या आईच्या मेहनतीचा आणि आशीर्वादाचा परिणाम आहे. आज तिच्यामुळेच मी इथे उभा आहे. त्यानंतर शुभम स्टेजवर गेला आणि त्याच्या होणाऱ्या बायकोकडे रागाच्या नजरेने पाहत म्हणाला, मी माझ्या आईला कधीही सोडणार नाही. आणि त्यानंतर शुभम त्याच्या आईचा हात धरून तिथून जाऊ लागला. उपस्थित पाहुणे शुभमकडे आणि त्याच्या आईकडे फक्त पाहत होते. संध्या मान खाली घालून तिथेच उभी होती. त्यानंतर संध्या खूप वेळा शुभमकडे माफी मागायला आली, परंतु शुभमने मात्र तिला माफ केले नाही आणि तिच्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाकले. त्याच्यासाठी त्याची आई सर्वस्व होती. त्याच्यासाठी त्याची आई सर्वस्व होती आणि खूप महत्त्वाची होती. मग काही महिन्यानंतर मोहिनीने शुभमचं लग्न तिच्या आवडीच्या मुलीसोबत लावून दिलं, जी खरंच खूप चांगली आणि संस्कारी होती आणि ती शुभमच्या घराची, शुभमची आणि शुभमच्या आईची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागली. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.